Good morning, everyone. Today we are going to start the topic that is known as the gentle introduction to model selection and machine learning. We are starting the unit number third, that is model selection and machine learning. So, what is the model selection and machine learning? So, first of all, we see what is model selection. Different kinds of models we are going to available when we develop any project, and depending on that situation or depending on that our requirement, we are going to select the models. So, what is my machine learning? Machine learning is what machine can learn the things. सो एक लहानसा मुलगा जसं एक एक गोष्टी शिकतो, हळूहळू शिकत जातो, तसं आपण काय करतो मशीनला शिकवतो. तसं आपण काय करतो मशीनला शिकवतो, त्यालाच आपण काय म्हणतो मशीन लर्निंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला मशीन लर्निंग असं म्हणतो. मशीनला आपण वेगळ्या पद्धतीने शिकवतो, करतो, त्याला इन्स्ट्रक्शन्स देतो, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामध्ये ॲड करतो, त्याला वी आर adding the things into the machines. To do that all the things, we are going to develop machine which is smart machine which is work different kinds of tasks. मग वेगळ्या गोष्टी आपण ते काय करतो त्यामध्ये काम करत असतो तो, बरोबर आहे. तर मग त्यापैकी कुठलं मॉडेल आपण सिलेक्ट करायचं, कसं करायचं, काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. गिवन इज to use machine learning libraries like scikit-learn and keras. It is a straightforward to fit many different machine learning models on a given predictive modeling dataset. The challenges of applied machine learning therefore become how to choose among a range of different models that you can use your problem. काय सांगा, the challenge of applied machine learning therefore becomes a how to choose among the range of different models. भरपूर प्रकारचे मॉडेल्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत, त्यापैकी तुम्ही कुठलं मॉडेल सिलेक्ट करणार आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, मग ते कसं सिलेक्ट करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. Maybe you might believe that model performance is sufficient, but should you consider other concerns such as how long the model takes train and to how easy to it explain in project stakeholders. ठीक आहे, मग तुम्हाला मॉडेल सिलेक्शन करणं हा एकच गोष्ट नाही आहे किंवा मग तुम्ही फक्त परफॉर्मन्सवरतीच ते सफिशियंट नाही करणार आहे. यू शुड कन्सिडर द अदर कन्सर्न्स. मग तुम्हाला आणखी काही गोष्टी कन्सर्न कराव्या लागतील किंवा कन्सिडर करावे लागतील. तर ते कुठले आहेत, सच एज हाऊ लॉंग द मॉडेल टेक्स टू ट्रेन अँड हाऊ इझी इट टू एक्सप्लेन टू प्रोजेक्ट स्टॅकहोल्डर्स. मग तुमचा मॉडेल किती लवकर गोष्टी शिकणार आहे, किती चांगल्या पद्धतीने शिकणार आहे, ठीक आहे, किती इम्प्रेसिव्ह पद्धतीने शिकणार आहे ते, आणि तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तुमच्या स्टॅक होल्डरला ते काय करणार एक्सप्लेन करणार, किती चांगल्या पद्धतीने तुमच्या स्टॅक होल्डर ते एक्सप्लेन करणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करा कन्सिडर करावं. देअर कन्सर्न्स बिकम मोर pressing if a chosen model must be used ऑपरेशनली फॉर मंथ्स अँड इयर्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करतं मॉडेल तुम्हाला काय करावं लागतं ऑपरेशनली यूज करावं लागतं काही महिन्यासाठी किंवा काही वर्षासाठी. ऑल्सो what are choosing exactly just the algorithm used to fit the model or the entire data preparation and model fitting pipeline. तुम्हाला अल्गोरिदम तुम्ही क्रिएट करता आणि ते मॉडेल फिट आहे की चेक करता आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करता टोटल एक ते डेटा प्रिपेअर करता आणि प्लॅन प्रिपेअर करता आणि काय करता पाईपलाईन करता. इन दिस डिस्कवरी द चॅलेंजेस ऑफ मॉडेल सिलेक्शन फॉर मशीन लर्निंग. मग हे सगळं करत असताना काय काय चॅलेंजेस येतात तुम्हाला मशीन लर्निंगमध्ये. आफ्टर रिडिंग दिस पोस्ट यू विल नो. हे वाचूनच आपलं काय काय कळालं, द मॉडेल सिलेक्शन इज प्रोसेस ऑफ स्विचिंग वन ऑर मोर मेनी कॅन्डिडेट्स मॉडेल फॉर प्रोडक्टिव्ह मॉडेलिंग प्रॉब्लेम्स. तुम्ही मॉडेल सिलेक्शन म्हणजेच काय असणार आहे की तुम्हाला मल्टिपल कॅन्डिडेटपैकी किंवा मल्टिपल मॉडेलपैकी सिंगल मॉडेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते खूप कोणतं सिलेक्ट करायचं हे प्रिडिक्ट करणं खूप क्रिटिकल आहे. देअर मे बी many competition concerns when the performing model selection beyond model performance such as complexity, maintainability and available resources. जेव्हा तुम्ही मल्टिपल मॉडेल्सपैकी एखादं मॉडेल तुम्ही सिलेक्ट करता तर तुम्हाला प्रॉब्लेम का त्याचं परफॉर्मिंग बरोबरच त्याचं परफॉर्मन्स कसं आहे, सच आहे, मग त्यामध्ये किती कॉम्प्लेक्सिटी आहे, ते किती मेंटेनेबल आहे, किती त्याचे रिसोर्स अवेलेबल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायला लागतात त्यामध्ये चेक करायला लागतात किंवा कन्सर्न करायला लागतात. The two main classes of model selection techniques are probabilistic measures and resampling methods. काय केलं, दोन महत्त्वाचे मॉडेल सिलेक्शनसाठी तीन टेक्निक यूज केलं आहे. मग तुम्हाला असे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं, मॉडेल सिलेक्शन करण्यासाठी काय तुम्हाला टेक्निक्स दिले.
मॉडेल सिलेक्शन करायचे काही तुम्हाला टेक्निक्स दिलेले आहेत. तर ते टेक्निक्स कुठले आहेत? प्रोबॅबिलिस्टिक्स मेजर्स अँड रिसॅम्पलिंग मेथड्स. ठीक आहे, हे दोन मेथड आहेत. या दोन मेथडच्या माध्यमातून तुम्ही काय करता, तुमचे सॅम्पल किंवा तुमचे मॉडेल्स तुम्ही काय करता, सिलेक्ट करता. तुमचे मॉडेल्स काय करता, तुम्ही सिलेक्ट करत असता. कसं करायचं बघा, ते दिले एक छोटंसं एक एक्झाम्पल दिले. अ जनरल इंट्रोडक्शन टू मॉडेल सिलेक्शन फॉर मशीन लर्निंग फोटो बाय ब्रँडेड स्प्रेश NZ न्यूझीलंड सम राईट्स रिसिव्ड. त्यांनी फोटो दिले, त्याच्यावर आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, मग ह्यामध्ये मॉडेल सिलेक्शनमध्ये आपण काय करू, ह्या टोटलमध्ये आपण काय काय सिलेक्ट करणं शिकणार आहे. तीन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर पहिलं कोणतं आहे, तर व्हॉट इज मॉडेल सिलेक्शन. मॉडेल सिलेक्शन म्हणजे काय, दुसरं काय, कन्सिडरेशन फॉर मॉडेल सिलेक्शन. काय काय कन्सिडर करा लागते मॉडेल सिलेक्ट करताना. मॉडेल सिलेक्शन टेक्निक्स, मग त्याची टेक्निक्स कुठले कुठले, त्याची टेक्निक्स कोणकोणते आहेत ते आपल्याला काय करायला बघायचं. मग सगळ्यात पहिलं आपलं काय करायचं आहे, मॉडेल सिलेक्शन म्हणजे काय. Model selection is a process of selecting one final machine learning model for among the collection of candidates machine learning models for training data sets. मॉडेल सिलेक्शन प्रोसेस म्हणजे काय असतं, सिलेक्टिंग वन फायनल मशीन लर्निंग मॉडेल. म्हणजे एक तुम्हाला मशीन सिलेक्ट करायचं असतं की मल्टिपल मशीन्स तुम्हाला ट्रेनिंगमध्ये आलेले असतात. त्या मल्टिपल मशीन्सपैकी तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक मशीन तुम्हाला काय करावं लागणार आहे, सिलेक्ट करावं लागणार. एक मशीन तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करणार आहे त्या ट्रेनिंग डेटा सेटमध्ये. मॉडल सिलेक्शन इज अ प्रोसेस दॅट कॅन बी अप्लाइड बोथ अक्रॉस डिफरंट टाइप्स ऑफ मॉडल्स. ठीक आहे, मॉडल सिलेक्शन प्रोसेस आहे, त्या वेळेला डिफरंट टाइप्स ऑफ मॉडल्स पण तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यातले कुठलं आहे, लॉजिस्टिक रेकग्नायझेशन, SVM, KNN, ETC, हे सगळे त्याचे काय डिफरंट टाइप्स ऑफ मॉडल्स आहेत, त्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. अँड अक्रॉस मॉडल्स ऑफ सम टाइप ऑफ कॉन्फिगर्ड विथ डिफरंट मॉडल्स, दॅट इज हायपर मेथड्स. ठीक आहे, या सगळी तुम्ही दिली, त्याच्या पद्धतीने तुम्ही काय करता, ते सिलेक्ट करत असता. वेन वी हॅव अ व्हरायटी ऑफ मॉडल्स ऑफ डिफरंट कॉम्प्लेक्सिटीज, दॅट इज लिनियर अँड लॉजिस्टिक रिग्रेशन मॉडल्स with different degrees and polynomials or KNN classifiers with different value of K. How should we pick up the right one? मग एवढ्या सगळ्या मॉडेल्समधून आपल्याला डिफिकल्ट आहे, त्यातलं करेक्ट कुठलं आपण हुडकायचं किंवा करेक्ट कुठलं सिलेक्ट करायचं, हा प्रॉब्लेम आपल्या इथं करायचं असतं किंवा हे प्रॉब्लेम आपल्यासमोर तिथं दिलेलं असतं. For example, we may have a data set for which we are interested in developing a classification or regression predictive models. We may have a data set for which we are interested in developing and classifying or regression of predictive model. We do not know the beforehand as to which model will be performed based on this problem. As it is unknowable, therefore, we fit and evaluate a suite of different models on a problem. Next काय दिलेलं आहे, model selection. So model selection is the process of choosing one of the models as the final model that address the problem. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही जे मॉडेल सिलेक्ट करता, फायनल चूज करताना आपण काय करतो, मॉडेल सिलेक्शन. किंवा तो प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, फायनलायझेशनच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, मॉडेल सिलेक्शन असं म्हणतो. मॉडेल सिलेक्शन इज डिफरंट फ्रॉम मॉडेल असेसमेंट. मॉडेल असेसमेंट वेगळं आणि मॉडेल सिलेक्शन वेगळं. फॉर एक्झाम्पल, वी इव्हॅल्युएट or assess candidate models in order to choose the best one, and this is model selection. Okay. Whereas once a model is chosen, it can be evaluated in order to communicate how well it is expected to perform in general. This is model assessment. म्हणजे एकदा आपण मॉडेल सिलेक्ट केलं की आपण त्याचं काय करतो, इव्हॅल्युएट करतो की आपण दिलेल्या रिक्वायरमेंटनुसार रेजनुसार ते झालेलं आहे का नाही आहे, आणि त्या पद्धतीने आपण त्याचं काय करत असतो, असेसमेंट करत असतो. The process of evaluating model performance is known as model assessment. The process of evaluating models performance is known as model assessment, whereas the process of selecting the proper level of flexibility for model is known as model selection. Whereas the process of selecting the proper level of flexibility, proper level of flexibility हे सिलेक्ट करताना आपण काय म्हणतो, मॉडेल सिलेक्शन म्हणतो. आपण काय करतो, आपल्याला जे पाहिजे आपण सिलेक्ट करून घेतो त्याला आपण म्हणतो मॉडेल सिलेक्शन असं म्हणत असतो. पुढे काय सांगितले बघा, कन्सिडरेशन फॉर मॉडेल सिलेक्शन. मग मॉडेल सिलेक्ट करताना काय काय कन्सिडर केलं पाहिजे. फिटिंग मॉडेल्स इज अ रिलेटिव्ह स्ट्रेट फॉरवर्ड, ऑल्दो सिलेक्टिंग अमॉंग देम इज द ट्रू challenges of applied machine learning. Fitting model is a relative straightforward. ठीक आहे,
although selecting among them is a true challenge of applied machine learning. Then, firstly, we need to get over the idea of best model. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती असलं पाहिजे की बेस्ट मॉडेल कोणतं याची आपल्याला आयडिया असायला पाहिजे. All models have some predictive errors given a statistical noise in the data. प्रत्येक मॉडेलमध्ये काही ना काहीतरी एक अंदाजे काही ना काही प्रॉब्लेम असतोच. मग ते स्टॅटिस्टिक्सच्या डेटा कलेक्शनवरून आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. The incompleteness of data sample and limitations of each different model type. ते आपल्याकडे जे डेटा सेट असतं त्या डेटा सेटच्या सॅम्पलवरून आपण काय करतो ते त्याच्यावर ॲनालिसिस करून त्याचे काही प्रिडिक्टिव्ह एरर्स जे असतात किंवा ते एरर्स येऊ शकतात अशा पद्धतीचे आपण काय करतो सॅम्पलिंग्स क्रिएट करतो. Therefore, the notation of perfect or best model is not useful. Instead, we must seek a model is a good enough. म्हणजे कसं असतं कुठलंही मॉडेल बेस्ट किंवा ऑल परफेक्ट असं नसतं. तरी पण आपल्याला जे आपली रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट फुलफिल होण्यासाठी जे बेस्ट आहे ते आपण बेस्ट काय करतो सिलेक्ट करतो. कारण कुठलंही मॉडेल तुम्हाला पाहिजे तसं किंवा जसं पाहिजे तसं ॲज इट 100% तुम्हाला मिळत नसतं. परंतु तुमचं काम किंवा तुमचं वर्क कम्प्लीट करण्यासाठी जे तुम्हाला बेस्ट असेल जे इनफ असेल ते आपण काय करतो सिलेक्ट करतो. व्हॉट डू वी केअर अबाउट व्हेन चूजिंग अ फायनल मॉडेल. मग कोणकोणती काळजी घेतली पाहिजे जेव्हा मॉडेल आपण फायनल सिलेक्ट करतो तेव्हा आपल्याला कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. The project stakeholder may have a specific requirement such as maintainability and a limited model complexity. ठीक आहे. प्रोजेक्ट स्टॅक होल्डर किंवा जो प्रोजेक्ट विकत घेतो किंवा ते मॉडेल विकत घेतो त्याची स्पेसिफिक रिक्वायरमेंट पूर्ण होते का, त्याची मेंटेनेबिलिटी कशी आहे आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी कशी आहे, त्याची कॉम्प्लेक्सिटी कशी कमी करायची किंवा लिमिटेड कशी ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे. सच ॲज मॉडेल दॅट हॅज लोअर स्किल बट इट सिम्पलियर अँड इझियर टू अंडरस्टँड मे बी परफॉर्म्ड और प्रेफर्ड. ठीक आहे. मॉडेल सपोज तुमचं कमी स्किल्स असलं तरी चालेल परंतु ते अतिशय समजून घ्यायचं सोपं असायला पाहिजे आणि त्याचं काम पटकन झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय प्रिफर केल्या जातात त्यामध्ये. Alternately, if model skill is freezed about all other concern, then the ability of the model to perform well on out of sample data will be preferred regardless of the computational complexity involved. Therefore, good enough model may refer to many things and specific to your project such as. म्हणजे हे मॉडेल आपल्याला ठीक आहे म्हणजे एवढं आपल्याला त्याचे स्पेसिफिक मिळताना ठीक आहे. हे फायनल्स करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर केल्या पाहिजेत तर त्या गोष्टी पुढे दिलेल्या आहेत. अ मॉडेल दॅट मीट्स द रिक्वायरमेंट अँड कन्स्टेंट्स ऑफ प्रोजेक्ट स्टॅक होल्डर. जो प्रोजेक्ट हे मॉडेल विकत घेणार आहे त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती जी रिक्वायरमेंट हे पूर्ण फुलफिल करताना त्याला जे रिक्वायर्ड आहे त्या आउटपुट त्याला मिळताना ह्या सगळ्या गोष्टी जर तो करत असेल तर ठीक आहे, इट इज इनफ. अ मॉडेल दॅट सफिशियंटली ऑर स्किलफुल गिवन द टाईम अँड रिसोर्सेस अवेलेबल. तुमचं जे काम आहे ते दिलेल्या रिसोर्समध्ये दिलेल्या वेळेमध्ये आणि जेवढे तुमचं सफिशियंट किंवा जेवढे तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढ्या इफिशियंटली त्यानं काम केलं ठीक आहे, इट इज इनफ. अ मॉडेल दॅट इज स्किलफुल ॲज कम्पेअर्ड टू नवे मॉडेल. दुसरे जे कम्पेटिव्ह मॉडेल्स आहेत त्याच्यापेक्षा हे मॉडेल चांगलं आहे ना, ते सगळं स्किलफुल आहे ना, तुमची दिलेली रिक्वायर्ड फुलफिल करते त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करतं ना, हे तुम्ही चेक केलं पाहिजे. अ मॉडेल दॅट इज स्किलफुल रिलेटिव्ह टू अदर टेस्टेड मॉडेल्स. मॉडेल दॅट इज स्किलफुल रिलेटिव्ह टू द स्टेट ऑफ द आर्ट्स. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायला लागणार आहेत, कन्सल्टेशन करायला लागणार आहेत. जेव्हा तुम्ही एखादं मॉडेल सिलेक्ट करता ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळे टेस्ट त्यांनी जर पास झाल्या ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स त्यांनी फुलफिल केल्या तर तुमचं मॉडेल काय झालेलं आहे सिलेक्ट आहे. और दिस मॉडेल इज गुड इनफ टू फुलफिल युअर रिक्वायरमेंट और इट इज गुड इनफ टू सिलेक्ट अ मॉडेल. So that all things we are going to consider under when we select any model. Then next we must consider that is being selected. For example, we are not selecting a fit model as all models we will discarded this because once we choose a model we will fit a new final model on all high level data and start using it to make a prediction. Okay? Therefore, are we choosing among algorithms used to fit the models on the training dataset? Some algorithms require specialized data presentation in order to best expose the structure of problem to the learning algorithm. Therefore, we must go on step further to consider
मॉडेल सिलेक्शन ॲज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अमॉंग द मॉडेल डेव्हलप्ड पाईपलाईन्स. त्यांच्या पाईपलाईन्समध्ये त्यांनी मल्टिपल मॉडेल्स त्यांनी क्रिएट केले असतात. त्या मल्टिपल मॉडेल्सपैकी आपण काय करतो, सिंगल मॉडेल आपण काय सिलेक्ट करतो की आपलं जे रिक्वायर्ड मॉडेल आहे ते आपण सिलेक्ट करतो, आपल्या रिक्वायरमेंटचं जे फुलफिल होतं त्यालाच आपण काय म्हणतो, मॉडेल सिलेक्शन म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, मॉडेल सिलेक्शन असं म्हणतो. वरच्या बाजूला आपण बघितले की त्याच्याकडे कोणकोणते स्किल्स पाहिजेत, ते सगळे स्किल्स असतील तर आपण काय करणार, ते मॉडेल सिलेक्ट करणार. त्याच्याकडं जे आपण वरती दिलेलं आहे ते सगळे स्किल्स अवेलेबल असतील तर ते आपण मॉडेल काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. Each pipeline may take in the some raw training data set and output a model that can be evaluated in some manner but may require different or overlapping uh, computational steps such as in each pipeline may take in some raw training data set. त्याच्याकडे काय raw training data set असतं and outputs a model that can be evaluated. तुमचे जे आउटपुट्स असतात ते इव्हॅल्युएट केले जातात. मॉडेलने जे आउटपुट्स क्रिएट केले असतात ते मॉडेल्स काहीला इव्हॅल्युएट केले जातात इन सम मॅनर बट मे रिक्वायर डिफरंट अँड ओव्हरलॅपिंग कम्प्युटेशनल स्टेप्स. आणखी ते सुद्धा केलं जातं किंवा आणखीन काही गोष्टीमध्ये काय केलं जातं, तुमचे वेगळे स्टेप्स कसे आहेत, काय काय, त्या सगळ्या गोष्टीचं काय केलं जातं तिथं कन्सिडरेशन केलं जातं. म्हणजे तुमचं कशा तुमची रिक्वायरमेंट कसं फुलफिल करतं, तुमचे कॉम्पिटिशन स्टेप्स कोणकोणते आहेत, किती किती कॉम्प्लेक्स आहेत, ठीक आहे, किती इझिली ते आपल्याला शिकायला अंडरस्टँड आहे, किती सोपं आपण ते मेंटेन करण्यासाठी किती सोपं आहे, ते यूज करण्यासाठी किती सोपं आहे, ते अंडरस्टँड करण्यासाठी किती सोपं आहे, ते किती इफिशियंटली तुमचं काम दिलेलं काम करतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतं, त्यामध्ये कन्सिडर कराव्या लागतात. मग ते स्टेप्स कोणकोणते बघा, डेटा फिल्टरिंग, डेटा ट्रान्सफॉर्मेशन, फीचर सिलेक्शन, फीचर इंजिनिअरिंग अँड मोड. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप्स काय केले ते फॉलो केले जातात. The closer you look at the challenge of model selection, the more you will discover. Now that we are familiar with some consideration involved in model selection, let's view some common methods for the selecting models. काही कॉमन मेथड आहेत की त्या मेथड्स उपयोग करून तुम्ही काय शकता, मॉडेल सिलेक्ट करू शकता. मॉडेल सिलेक्शन टेक्निक्स कुठले कुठले आहेत बघा. The best approach of model selection requires sufficient data, which may be nearly infinite depending on the complexity of problem. तुमच्याकडे जेवढं सफिशियंट डेटा आहे तर ठीक आहे, मग तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला दिलेला डेटा सफिशियंट आहे ना, मग ते ठीक आहे. In this ideal situation, we would split the data into the training, validation and testing sets. मग आपण अशा सिच्युएशनला काय करतो, आपण आयडियल सिच्युएशनला आपण जो डेटा दिलेला डेटा आहे तो ट्रेनिंग, व्हॅलिडेशन आणि टेस्ट सेटमध्ये आपण डिवाइड करतो. Then fit candidates models on the training set, evaluate and select them on the validation set, and report the performance of the final model on the test set. If we are in the data-rich situation, the best approach is randomly divide the data set into the three parts, that is training set, validation set and data set, test set. आणि आपल्याकडे आपल्या आयडियल सिच्युएशन असेल की आपल्याला रँडम डेटा असेल तर आपण किंवा आपल्याकडे एक आयडियल सिच्युएशन असेल की रिच भरपूर डेटा असेल तर आपण तो डेटा काय करणार आहे, मल्टिपल पार्ट्समध्ये किंवा 3 वेळा पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. तर पहिलं कुठलं असणार आहे, ट्रेनिंग सेट, व्हॅलिडेशन सेट आणि टेस्ट सेट. द ट्रेनिंग सेट इज यूज टू फिट द मॉडेल्स. The validation set used to estimate the prediction errors of the model selection, and the test set is used to assessment of the generalization error of the final chosen model. Then this impractical on most of the predictive modeling problems, given that we are rarely have the sufficient data or are able to even judge what would be sufficient. In many applications, however, the supply of data for training and testing will be limited, and in order to build good model, we wish to use as much of the available data as possible for training. However, if the validation set is small, it will give a relative noise estimated for predictive performance. Instead, there are two main classes of techniques to approximate the ideal class case of the model selection. They are the probabilistic measures, choose a model via in sample error and complexity. पहिले कुठले दिले त्यांनी, probabilistic measurement दिले, त्यामध्ये तुम्ही काय करता, choose a model via sample error or complexity. सॅम्पल एरर नुसार किंवा कॉम्प्लेक्सिटी नुसार तुम्ही काय करता ते चेक करता. त्यानंतर रिसॅम्पलिंग मेथड्स, चूज अ मॉडेल व्हाया एस्टिमेटेड आउट ऑफ सॅम्पल एरर्स. ठीक आहे, तुम्ही काय करताय, एस्टिमेटेड जे सॅम्पल एरर्स त्याच्यातून काय करता तुम्ही सिलेक्ट करता. तर वेगवेगळे मेथड्स तुमच्याकडे आहेत ते त्याच्याकडून मॉडेल सिलेक्ट करत असतात.
नेक्स्ट काय दिलेलं बघा त्यामध्ये. तर आता पहिले त्यांनी बघितलेलं आहे प्रॉब्लिस्टिक मेजर्स कोणकोणते आहेत. तर प्रॉब्लिस्टिक मेजर्स इन्व्हॉल्व analytically scoring and candidate model using both its performance on the training dataset and the complexity of models. It is known that training errors is a optimistically based and therefore it is not good basis for the choosing a model. The performance can be personalized based on the, how optimistic the training error is believed to be. This is typically achieved using the algorithm specific methods of linear that is penalized the score based on the complexity of model. Historically, various information criteria have been processed that attempt to correct for the base of maximum likelihoods by the addition of a patiently terms the competes for the overfitting of more complex models. The model with favor parameters is less complex and because of this is predicted because it is likely to generalize better on an average. For commonly used probabilistic model selection measures includes कुठले कुठले आहेत तर चार कॉमनली probabilistics आहेत. पहिला आहे AIC, BIC, MDL, minimum description length and structure disk maximization हे दिलेलं आहे. The probabilistic measures are appropriate when using a simple linear models like linear regression or logistic regression, where the calculating a model complexity patiently is known as a known and trackable. नंतर आहे resampling methods. Resampling seeks to estimate the performance of model on out of sample data. ठीक आहे, सॅम्पलच्या बाहेरचे डेटा आहे तर त्यांचं परफॉर्मन्स चेक करण्याचं काम करत असतं रिसॅम्पलिंग मेथड करत असतं. ठीक आहे, दिस इज अचीव्ड बाय द splitting the training data set into the sub-train and test set, fitting a model on the sub-train set and evaluating it on the test set. This process may then repeated multiple times and the main performance across each trial is reported. It is a type of Monte Carlo estimate of model performance on out of sample data, although each trial is not strictly independent as depending on the resampling methods chosen. The same data may appear multiple times in different training dataset is test datasets. तर तुमच्याकडे जे आउट ऑफ सॅम्पल्स डेटा असतात ते सगळे डेटा एकत्र करून ते काय केलं जातात रिसॅम्पलिंग करून त्याचा तुमचा डेटा काय करतो चेक केलं जातं आणि ते टेस्ट केलं जातं. देअर 3 कॉमन रिसॅम्पलिंग मॉडेल्स सिलेक्शन मेथड्स includes that is random train and test splits, नंतर क्रॉस व्हॅलिडेशन, नंतर बूटस्ट्रॅप. असे 3 वेगळे तुमच्याकडे मेथड्स आहेत की त्याचा यूज करून तुम्ही काय करताय रॅन्डमली मॉडेल्स किंवा मेथड्स याचा यूज करून तुम्ही डेटासेट सिलेक्ट करता. Most of the time probabilistic measures are not available, therefore resampling methods are used. By far most of popular is the across validation family of models in include many subtypes. त्यानंतर काय दिलं बघा. An example is widely used to K-fold across validation. The splits the training data set into the K-folds, whereas each example appears in a test set only once. Another is a level 1 out is LOOCV, where the test set is compressed in single sample and each sample given an appropriate to be test set requiring n models is to be constructed and evaluated. So this is all about the model selection, how we are going to select the model, what is the model selection, okay, what are the criteria we are going to be fulfill when we select a model, कोणकोणते रिक्वायरमेंट्स बघायचे, मग त्यांनी काय काय रिक्वायर्स तुमचे फुलफिल करायचे, ठीक आहे, म्हणजे कशा पद्धतीने करायचं त्याची टेक्निक्स कुठली, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे शिकल्या ह्या चॅप्टरमध्ये शिकलेल्या आहे. म्हणजे कुठल्या स्टॅटिस्टिकल मॉडेल सिलेक्शन फॉर द मशीन लर्निंग, मशीन लर्निंगसाठी कुठले मॉडेल सिलेक्ट करायचे. ठीक आहे, प्रेझेंट का काय शंका असेल तर तुम्ही विचारू शकता.